नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्या बरोबर आहे द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार अमोल कराडकर. अमोल, स्वागत आहे तुझं कट्ट्यावरती. धन्यवाद आदित्य। तो बहुत होंगे तुम आज। अरे, मला हसू आवरत नाहीये. म्हणजे मला फारच हसायला येत आहे या सगळ्या प्रकाराने. यजमान देश हजारो लाखो करोडो खर्च केले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी, सपोजेडली. अशी बरीच मीम्स फिरतायत आणि तिसरी मॅच खेळण्याच्या आधीच घरी बसलेत. तर काल भारताने तर त्यांना चारी मुंड्याचीत केलेलंच आहे, पण आज न्यूझीलंडने बांगलादेशला हरवून विषय संपलेला आहे. म्हणजे रविवारी भारत पाकिस्तान आणि सोमवारी न्यूझीलंड बांगलादेश. तर काल मॅच चालू असताना रविवारी आपण मिड इनिंग केला होता आपल्या कट्टेकऱ्यांसाठी, खास मेंबर्स ओनली साठी. त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. त्याच्यानंतर मॅच संपल्यानंतर आपण सगळ्यांशी गप्पा मारल्या. त्याच्यात कट्टेकरी होते, नॉन मेंबर्सही होते आणि आपले प्रेक्षकही होते. तर बाबा, हे नक्की मेंबर्सचं प्रकरण काय आहे याच्यासाठी तुम्ही फेसबुक किंवा युट्यूबला मेंबर्स म्हणजे जॉईन असा एक ऑप्शन आहे, तो नक्की काय आहे ते बघा. मजा येईल त्याच्यात. आम्ही मेंबर्स होणाऱ्यांना किंवा कट्टर कट्टेकरी होणाऱ्यांना तर कट्ट्यावरती येऊन गप्पा मारायची सुद्धा संधी देतो. नक्की ते प्रकरण काय आहे ते नक्की एक्सप्लोर करा. आणि अमोल, काय बाबा, तुझे रिझवान बाबर परिस्थितीनुसार खेळले, परिस्थितीच्या विरुद्ध खेळले, पण काय दुकान बंद झालं. तिसरी मॅच खेळण्याच्या आधीच घरी बसले, ग्रुप संपला. ग्रुप संपला ना, त्याचा जास्त आनंद होतोय तुम्हाला, इट इज ओके. पण रिझवान कोणाचा आणि बाबर कोणाचा याच मुद्द्यावर बोलायचं तर काहीच हरकत नाही म्हणजे, कारण त्या पाकिस्तान क्रिकेटमध्ये अ, कधी काय होईल आणि असं म्हणजे आपण ते आपल्या लहानपणापासून आपण पाकिस्तान क्रिकेट सर्वात जास्त अनप्रिडिक्टेबल टीम म्हणून तो बऱ्याच लोकांना भावतो. की कुठल्या बाजूला उठतील त्यावर अवलंबून आहे, पण ज्या पद्धतीचे क्रिकेटर्स त्यांच्या स्टेबल मधून येत आहेत, विशेषतः गेल्या दशकभरात दर वर्षागणिक त्यांचं स्तर खालावत चाललंय, हे कोणी वेगळं सांगायची गरज नाहीये. तर हे जागतिक क्रिकेटला किती आशादायक आहे आणि किती फारच वेलकमिंग साईन आहे जागतिक क्रिकेटसाठी, त्याच्यावर तुम्ही बोला म्हणजे. तो वेगळा विषय आहे ना. आता ते हरलेत, घरी गेलेत. आणि मी पहिल्या मॅचच्या ते वेळेस सुद्धा घरीच आहेत. नाही नाही, ते घरीच दुबईवरनं आहेत. आता घरी जायला लागलं ना. आत्ता घरी नव्हते, काल गेले परत. काल घर हं. वापसी झाली परत. आता बांगलादेश विरुद्ध खेळतील आणि मग परत आपल्या आपापल्या घरी जातील. म्हणजे प्रॅक्टिकली आपापल्या घरी जातील, असं ते होईल. तर पण काही म्हणा, म्हणजे तू पहिल्या मॅच मध्ये म्हणालास की त्यांनी मारायला कसे मारणार, तो आजूबाजूला विकेट जात होत्या, त्याचा रोल तो नाहीये वगैरे वगैरे. बाबर आझमचा न्यूझीलंड विरुद्धच्या मॅच मध्ये, काल भारताविरुद्धच्या मॅच मध्ये रिझवाननीही तेच केलं. खुशदिलनी येऊन नंतर अटॅक केला, पण त्याला खूप उशीर झाला होता. त्या रन्स तेवढ्या इनफ नव्हत्या, हे भारताच्या बॅटिंगनी नंतर सिद्ध झालं. तर काय म्हणजे कुठे चाललंय पाकिस्तानचं क्रिकेट? म्हणजे आता म्हणजे आता कसं होतंय ना, की बियॉन्ड द पॉइंट आता तिकडच्या येणाऱ्या मीम्सचा आणि ट्विटर आणि याच्या जोक्सही आता काही विशेष नाविन्य उरलेलं नाहीये त्यांचं फ्रस्ट्रेट होण्याचं. कारण याला कुठे शेवट दिसत नाही. म्हणजे त्यांची सिस्टीम, म्हणजे जशी अनफॉर्च्युनेटली त्यांच्या देशाची अधोगती चालली, तशीच टीमची अधोगती चालली, नाही का? काही वेळेस असं होतं की राज्यकर्ते किंवा एकंदर देशाची सोशिओ पॉलिटिकल परिस्थिती आणि क्रिकेट संघ, ते प्रत्येक संघाच्या बाबतीत प्रत्येक वेळेसच तसं नसतं, पण पाकिस्तानच्या बाबतीत ते समांतर चालू आहे, याच्यात काहीच वाद नाही. आणि दुसरा मुद्दा म्हणजे ती टॅक्टिकली आपण लाईव्ह मध्ये बोललो तसंच आहे, की टॅक्टिकली नक्की काय करायचंय ही जर सगळ्यांना कल्पना आहे का हा प्रश्न पडतोय. तर ते संघ म्हणून खेळतायत का, हा त्याहून मोठा प्रश्न पडतोय. आणि हे पाकिस्तानचं पहिल्यांदा झालेलं नाहीये, हे कुठल्याही संघाचं पहिल्यांदा झालेलं नाहीये. ओके. आणि राहिला प्रश्न सोशल मीडिया बॅकलॅश आणि फॅन्स बॅकलॅश. ती गोष्ट भारत असो, पाकिस्तान असो, बांगलादेश असो, श्रीलंका असो,
आणि आता अफगाणिस्तान काही अंश. आपल्याला भारतीय उपखंडातल्या संघांना माहिती आहे सोशल मीडिया बॅकलॅश किती चटकन बदलतो. चांगलं उदाहरण आहे रोहित शर्मा आणि विराट कोहलीनी न्यूझीलंडच्या कसोटी मालिकेनंतर आणि बॉर्डर गावस्कर ट्रॉफी नंतर स्पोर्ट्स कट्टावर आपण उरबडवून सांगत होतो की फॉर्मॅटची गल्लत करू नका, तरी सगळेजण म्हणत होते यांना कशाला घेतलं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी. आणि इंग्लंडमध्ये रोहित शर्माने मारलेल्या 100 नंतर आणि पाकिस्तान विरुद्ध विराट कोहलीने केलेल्या 100 नंतर पुन्हा त्यांना डोक्यावर घेतलेलं आहे. तर एक दिवस लागतो फॅन्स आणि सोशल मीडियाच्या रोषावरून नको तेवढं उरावर बसून घेण्या एवढं हे सगळं बदलायला. पण पाकिस्तानला हे कधी होईल याची मला तरी आत्ता खात्री नाही. आणि लार्जर पर्स्पेक्टिव्ह जे मगाशी मी म्हटलं की स्ट्रॉंग पाकिस्तान टीम ही काळाची गरज आहे. आज वेस्ट इंडिज 3.5 देश आहेत ज्याच्यात क्रिकेट खेळलं जातं असं चांगल्या क्वालिटीचं असं आपण म्हणतोय. ते सेकंड रंग मध्ये जर काहीच कॉम्पिटिशन उरली नाही असं झालं तर मग क्रिकेट खरंच वाढणार का आणि मग ऑलिम्पिक्स मध्ये का हवा क्रिकेट. तू पण ती फॉर्मॅटची गल्लत करू नको रे. जे काही क्रिकेट वाढवायचं ते आता T20च्या फॉर्मॅट थ्रूच वाढवलं जाणार आहे. म्हणजे बाकीच्या असोसिएट देशांबद्दल मी म्हणतोय. आणि T20 वर्ल्ड कप मध्ये तरी कुठे अनप्रिडिक्टेबल फार काही झालं. काय राव, T20 वर्ल्ड कप मध्ये तर काय पाकिस्तान अनप्रेडिक्टेबल हारला झालं? अमेरिकेशी, त्यात पाकिस्तान आहे ना. पाकिस्तान अक्रॉस फॉर्मॅट झोपडी झाली आहे पाकिस्तानची. अरे पण ओव्हरऑल म्हणजे पर्टिक्युलरली या या वर्ल्ड कप मध्येही काही अनप्रेडिक्टेबल लागले, पण ऑस्ट्रेलियात जो वर्ल्ड कप झाला तिकडे नेदरलँड चांगले खेळले, झिम्बाब्वे सुद्धा चांगले खेळले. ऑस्ट्रेलियातल्या T20 वर्ल्ड कप पण अनप्रेडिक्टेबल होता. सो म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे की क्रिकेट कसं वाढणार बुवा, 3च देश 4च देश टेस्ट क्रिकेट खेळून आणि वन डे क्रिकेट खेळून. तर ICC एवढे मूर्ख नाही आहेत, त्यांना कुठल्या फॉर्मॅट थ्रू क्रिकेटचा प्रसार करायचा हे एव्हिडंट आहे. टेस्ट क्रिकेटसाठी ते काय करणार आहेत आणि पुढे जाऊन काही करणार आहेत का, हा प्रश्न पुढच्या काळासाठी आहे. आणि वन डे क्रिकेटचंही ती आपण हेच सांगतोय की या चॅम्पियन्स ट्रॉफीचं यश आणि त्याच्यानंतर 2027 साली होणारा वर्ल्ड कप, याच्यानंतरच 50 ओव्हरचं कळेल. आणि आता ज्या प्रकारे बायलॅटरल सिरीज मध्ये वन डे क्रिकेटचं प्रमाण कमी होत आहे, त्या प्रकारे आपण वर्ल्ड कप ते चॅम्पियन्स ट्रॉफी, 2023चा वर्ल्ड कप ते आता 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी, याच्यामध्ये फक्त 6 वन डे खेळले बरोबर. नऊ. श्रीलंकेविरुद्धच्या 3, श्रीलंकेच्या विरुद्धच्या 3, इंग्लंड विरुद्धच्या 3, अजून कोणाविरुद्ध खेळलो? ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेळी. खेळलो बहुतेक. हा, 3 वन डे. 9 वन डे खेळलोय नक्की. आपण. म्हणजे एवढ्या कालावधीमध्ये आपण नॉर्मल 4 वर्षापूर्वी किमान 20 ते 22 वन डे खेळलो असतो एवढ्याच कालावधीत कमीत कमी. तर अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे म्हणजे एवढ्यासाठीच मी काउंटर केलं की जो काही प्रचार प्रसार आणि उद्धार क्रिकेटच्या बाकीच्या देशांच्या मार्फत जो काही होणार आहे तो T20नीच करण्याची योजना दिसते, एवढाच मुद्दा आहे. आणि तू जो म्हणालास रोष ते जल्लोष, हा आपण एक थंबनेल घेऊ शकतो कुठल्या तरी पुढच्या याच्यासाठी बाबा. चाहत्यांचा रोष तेच चाहत्यांनी केलेला जल्लोष, असं एक छान आपल्याला थंबनेल मिळालं बोलता बोलता या वीकली कट्ट्यामुळे. त्याच्यामुळे धन्यवाद अमोल कराडकर त्याच्यासाठी. तर आणि दुसरी गोष्ट, चॅम्पियन्स ट्रॉफी बद्दल आता जो दुसरा ग्रुप आहे त्याच्यात तरी माझी अशी इच्छा आहे की काय, आता ज्या ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका आहे, इंग्लंड साऊथ आफ्रिका आहे, इंग्लंड अफगाणिस्तान आहे, या मॅचेस तरी चुरशीच्या व्हाव्यात. म्हणजे निदान त्या ग्रुपमधनं तरी आपल्याला कॉम्पिटिशन दिसेल. कारण भारताच्या ग्रुपमधनं भारत आणि न्यूझीलंड हे ऑलरेडी क्वालिफाय झालेले आहेत आणि अजून 6 दिवसांनी त्या दोन टीमची ज्या मॅचला तसा काही प्रॅक्टिकली अर्थ नाही अशी मॅच आहे, नाही का? अं, आहे ना अर्थ. सेमीफायनलला कोण कोणाशी खेळणार हे ठरणार त्याच्यावर. हा, बरोबर आहे. हा म्हणजे जर बरोबर. जर स्पर्धेचा निकालच ठरवून टाकला असशील तू की काही झालं तरी अंतिम सामना एकच संघ जिंकणार आहे बाकी सगळी फॉर्मॅलिटी आहे याला तर ठीक याला आहे. स्पर्धेचा तर निकाल ठरवणं असं काही म्हणत नाहीत. तर मी तो सामना निरर्थक आहे. हा, हं. नाही म्हणजे म्हणजे माझं म्हणणं असं आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये ऑस्ट्रेलिया आलं काय, साऊथ आफ्रिका आलं काय किंवा इंग्लंड आलं काय, तिन्ही पैकी कोणी आलं तरी तिन्ही टीम्स वेगवेगळ्या चॅलेंज म्हणजे हे करतात. तर
अर्थात अफगाणिस्तानही डार्क हॉर्स ठरू शकतो असं माझंच मत आहे, त्याच्यामुळे तेही येऊ शकतात. पण मुद्दा असा आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सेमीफायनलला कोण येणार आहे त्यांनी काही फार मॅटर करेल असं मला वाटत नाही, कारण ती स्पर्धाच मुळात 8 देशांची आहे. तर त्याच्यामुळे कॉम्पिटेटिव्हनेस जास्ती असावा अशी कन्सेप्टच आहे या स्पर्धेची मूळ संकल्पना, की बाकीच्या देशांना खेळायला न देता 8च देश खेळवणं. त्याच्यामुळे निदान दुसऱ्या ग्रुपमध्ये तरी स्पर्धा चांगली व्हावी अशी अपेक्षा आहे. ती होईल असं वाटतंय तुला? आता हा एपिसोड रिलीज होईपर्यंत एक निकाल जवळ जवळ लागला असेल. मंगळवारच्या सामन्यावर बहुंशी क्लिअर होईल असं माझा म्हणायचा मुद्दा आहे की कुठला संघ थ्रू आहे. ओके. आणि दुसरा मुद्दा, लार्जर पॉइंट, जर स्पर्धेत चुरस याविषयी वाटत असेल, जर स्पर्धेची चर्चा व्हायला हवी असेल, तर एक चुरशीचा सामना लागतो. आज वन डे क्रिकेटचं जे स्वरूप आहे, जरी 360 चेस केले ऑस्ट्रेलियानी, तरी सामना चुरशीचा झाला का, हे प्रश्नचिन्ह आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत T20 स्टाईलने तर वन डे क्रिकेट जात नाही, पण शेवटच्या 5 षटकांमध्ये जर सामना जिवंत असेल, 50-50 असेल रिझल्टचा ऑप्शन, तर त्याला चुरशीचा सामना म्हणायचा. तो जोपर्यंत सामना होत नाही, तोपर्यंत स्पर्धेला सामान्य जनमानसांमध्ये क्रिकेट जगतात अ, रंगत आली असं म्हणणं अवघड ठरेल. आणि ती रंगत येईल या आठवड्यात अशी आपण अपेक्षा करूया. पण एक दुसरी रंगतदार लढत होणार आहे आणि त्याच्याबद्दल आपण स्पोर्ट्स कट्टावरती बोलणार नाही तर अजून कोण बोलणार? म्हणजे खरं तर आपण रणजी ट्रॉफी याच्यावरती प्रत्येक विकली कट्ट्यामध्ये गेले काही दिवस बोलतोय, आणि भारतातल्या डोमेस्टिक स्पर्धांबद्दल तर आपण बोलतच असतो. अमोल कराडकर हिंदूकडून नागपूरला होते विदर्भ मुंबई मॅच कव्हर करायला. ती मॅच झाल्यावरती त्यांनी स्पोर्ट्स कट्टासाठी अक्षय वाडकरचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. त्यांनी विदर्भाची प्रोसेस समजावून सांगितलेली आहे. तर तो इंटरव्ह्यू तुम्ही अजूनपर्यंत बघितला नसेल तर जरूर बघा. तिसऱ्यांदा विदर्भ जिंकणार का रणजी ट्रॉफी हेही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. पण त्याच्या आधी अमोल, गुजरात आणि केरळ या सेमीफायनल बद्दल आपण एक 10 सेकंद 20 सेकंद तरी बोललं पाहिजे. काय म्हणजे केरळ सगळे देव आपल्या मदतीला घेऊन आलाय का यावेळी, की बाबा म्हणजे म्हणजे देवाचा आशीर्वाद आहे का केरळकडे, की बाबा रणजी तथास्तू म्हटलंय का त्यांनी रणजी ट्रॉफी जिंकायला? कारण विदर्भाच्या विरुद्ध ज्या प्रकार सॉरी जम्मू काश्मीरच्या विरुद्ध पुण्याला ज्या प्रकारे जिंकले, गुजरात विरुद्ध गुजरातमध्ये ज्या प्रकारे जिंकले, काय म्हणशील? ते जम्मू काश्मीरमध्ये नशिबाची साथ हे म्हणणं हे संयुक्तिक ठरणार नाही. उपांत्य सामना गुजरात विरुद्ध नक्की. म्हणजे जर कोणी फॉलो करत नसेल त्यांच्यासाठी, की आदित्यचे आत्ता म्हणला, क्वार्टर फायनल मध्ये जम्मू काश्मीर विरुद्ध पहिल्या डावात एका धावेची आघाडी मिळाली. आणि जरी फायनल रिझल्ट असला की त्या एका डावाच्या एका धावेच्या आघाडीवर जम्मू काश्मीर पोचलं, तरी त्यांना 1 दिवसाहून जास्त वेळ बॅटिंग करावी लागली सामना वाचवण्यासाठी. ओके. तिथेही त्यांचं स्किल तेवढंच होतं, कदाचित जास्त होतं. कारण आज 21व्या शतकात जी गोष्ट भारतीय क्रिकेट संघ करू शकत नाही, किंबहुना कुठलाच आंतरराष्ट्रीय संघ कसोटी सामन्यांमध्ये कन्सिस्टंटली करू शकत नाही, की टू बॅट टाइम. ओके. नाही नाही, वाईल्ड. आणि एका एका रनची जी आघाडी घेतली केरळनी, तेव्हा सुद्धा ते 281 धावांचा पाठलाग करत होते आणि 282 रन त्यांनी केले आणि ते 200 रनला 9 विकेट होते. दोनशे शेवटच्या विकेट एक्क्याऐंशी आणि 280 असं झालं ते. हा सॉरी शेवटच्या दोनशे विकेटची पाड. हा. हा 200 रनला पण नऊ हे विकेट होते. एवढं नवीन नाहीये. हे असं दरवर्षी एक तरी सामना होतो रणजी ट्रॉफीमध्ये. नाही ओके. क्वार्टर फायनल होणं जरा चॅलेंजिंग होत. हा. म्हणजे रणजी ट्रॉफीच्या इतिहासातला जो सर्वात भारी अंतिम सामना आहे, तो 2 धावांनी हरियाणा जिंकलं होतं मुंबई विरुद्ध. जास्त जाऊ दे रे, माहितीसाठी ती ती मॅच जाऊ दे शिशिर पुढे. हा अट्टंगडींचा हा एपिसोड बघा. हा. आणि तिसरा मुद्दा, उपांत्य सामन्यात नशीब जोरावर हे आपण नक्की म्हणू शकतो. त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे 9 किंवा 10 धावा हव्या होत्या त्यांना शेवटच्या म्हणजे किती 456 रन्स चेस करत होतं गुजरात.
पहिल्या डावाच्या आघाडीवरच सामना होणार होता हे निश्चित होतं. एवढं भारी पिच अहमदाबादमध्ये तयार केलं गेलं होतं. आणि त्या सामन्यामध्ये शेवटच्या दिवशी किती 86 वगैरे धावा हव्या असतील. सॉरी, 35च चारशे धाव्या एकोणतीस झाल्या होत्या, चारशे हा एकोणतीस झाल्या होत्या. 28 चारशे धावा हव्या एकोणतीस ला होत्या. 7 होत्या. हा. 28 धावा हव्या होत्या, पण त्याच्या आधी 85-86 रनची पार्टनरशिप झाली होती 8व्या विकेटसाठी. चौथ्या दिवशी एक योगायोगाने हर्षित राणा आणि शिवम दुबे सारखाच अ, अ, रवी बिश्नोईचा कॉन्कशन सब गुजरातला एक मिडल ऑर्डर बॅट्समन म्हणून दिला आणि त्यांनी 5 नंबरवर येऊन बॅटिंग केली. हे कमी लोकांना माहिती असेल आतापर्यंत कदाचित. आणि तिसरा मुद्दा, 9 किंवा 10 धावा हव्या होत्या तेव्हा फॉरवर्ड शॉटलेकला सलमान निझारच्या हातातून झेल सुटला. आणि जेव्हा 2 धाव्या पण हव्या तो होत्या, अवघड होता, तो तो अवघड होता, कॅच इट हॅड टू स्टिक. तो हा. तो जेवढा वाटतो तेवढा अवघड नव्हता, कारण तो व्यवस्थित हातात आला होता. ओके. आणि जे त्याच्यानंतर 25 मिनिटांनी झालं, त्या दृष्टीने तो म्हणजे तो नियतीचा खेळ वगैरे असं आपण म्हणू, की 2 धावा लेवल करायला उरलेल्या असताना तेव्हा फॉरवर्ड शॉट लेगला फुल बॉडेड ऑन ड्राईव्ह मारला. आणि तो फॉरवर्ड शॉट लेगला केरळा क्रिकेट असोसिएशनच्या एम्ब्लेम वरून उडला आणि विकेट किपरच्या हातात गेला उडून. आणि अशा पद्धतीने ते इनिंगचं लीड केरळाला मिळालं. त्याच्यामुळे टू कट द लॉंग स्टोरी शॉर्ट, क्वार्टर फायनल 1 धाव, सेमीफायनल 2 धाव, म्हणजे विदर्भ तिसरं अजिंक्यपद जिंकणार का केरळ 3 धावांच्या पहिल्या डावाच्या आघाडीवर त्यांचं पहिलं रणजी ट्रॉफी अजिंक्यपद जिंकणार हे ठरेल असं आहे. मला म्हणजे तुला काय वाटतं, कोण फेवरेट आहे? विदर्भ. कारण एकतर केरळा सलग तिसरा सामना बाहेर खेळतीये. फेवरेट आहे माझ्या दृष्टीने, विदर्भ फेवरेट आहे. कारण ते घरच्या मैदानावर खेळतायत. त्यांना 5 दिवसाची मॅच कशी काढायची हे नक्की माहितीये. केरळा पहिल्यांदा अंतिम सामन्यात खेळतंय, तेही अवे खेळतंय. त्याच्यामुळे नक्की विदर्भ फेवरेट आहे. जर गुजरात झालं असतं तर गुजरात 9 वर्षानंतर अंतिम सामना खेळूनही फेवरेट झाले असते, कारण काय सामना त्यांच्या इकडे गेला. माझ्या दृष्टीने सामना कुठे गेला असता तरी विदर्भ फर्म फेवरेट होतं, आहे अजूनही. आणि म्हणजे इट इज विदर्भाज फायनल टू लूज, असं माझं क्लिअर ओपिनियन आहे. त्यांनी ज्या प्रोसेसनी अख्खी रणजी ट्रॉफी खेळलेली आहे, त्याच प्रोसेसनी ते जर का फायनल खेळले तर ही फायनल ते सहज जिंकतील, असं मला स्ट्रॉंगली वाटतंय. तर एकदा तू बाबा जलद सक्सेनाला भारताच्या टीम मध्ये का घेत नाही, तसं आता परत एकदा फायनल नंतर सोशल मीडियावरती धुमाकूळ होणार आहे त्या फायनल चालू झाली की. तर एकदा तो एक क्लिअर करून टाक ना, आपण त्याचं रील कट करू. जलद सक्सेनाला आता जलद सक्सेनाही म्हणणार नाही की मला का घेत नाहीत, तरी बाकीचे म्हणत राहतील. पण जलद सक्सेना हा अत्यंत अनलकी खेळाडू आहे, जे पद्माकर शिवलकर आणि राजेंद्र गोयल यांचं बिशन बेदींच्या काळात झालं. ओके. तीच गोष्ट जलद सक्सेनाच्या बाबतीत आहे, की त्याचा जेव्हा पीक यायला लागला, तो जेव्हा उभरता हुआ कलाकार होता, तेव्हा त्याला भारत अ संघासाठी आर अश्विनच्या आधी संधी मिळाली होती, जेव्हा तो कदाचित परिपक्व नव्हता. तो परिपक्व होईपर्यंत आर अश्विनचं आंतरराष्ट्रीय पदार्पण झालं होतं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ऑप्शनसाठी जागा नव्हती. जर असेल तर आर अश्विननीच हरभजन सिंगला बाजूला का चालून स्वतःची जागा पक्की केली होती. हरभजन ऍक्टिव्ह होता 5 वर्ष त्याच्यानंतर. हरभजन 5 वर्ष त्याच्यानंतर भारतासाठी अधूनमधून खेळत होता. त्याच्यामुळे त्याच्यानंतर जलद सक्सेनाला बिलकुल जागा नव्हती. त्याच्यामुळे त्याचा बॅडलक खराब आहे. तो भारताच्या डोमेस्टिक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम ऑलराऊंडर्स पैकी एक आहे, फक्त ऑफ स्पिनर नाही. त्याच्या दुर्दैवाने जेव्हा मध्य प्रदेश रणजी ट्रॉफी जिंकलं, त्याच्या आधीच तो मध्य प्रदेश सोडून केरळसाठी खेळायला लागला होता. त्याच्यामुळे जलद सक्सेनासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट बाजूला सारा, पण ही जी रणजी ट्रॉफीची अंतिम सामना आहे ना, ती त्याच्यासाठी रणजी ट्रॉफी, त्यांनी रणजी ट्रॉफीतला सर्वोत्तम ऑलराऊंडर हा पुरस्कार बीसीसीआय देतं ते दरवर्षी, तो कित्येक वेळा पटकावलाय.
पण त्याला अखेर तो रणजी करंडक तरी उंचावू दे, म्हणून केरळ जिंकलं तर मला आनंद. आणि विदर्भाचाच आदित्य सरवटे पण तिकडे आहे, त्याच्यामुळे तो जिंकलाय अर्थात विदर्भाकडून, त्याच्यामुळे तोही उत्सुक असेल त्याच्या टीमला हरवून केरळसाठी जिंकायला. तर ओव्हरऑल एक्साइटिंग मॅच होईल असं मला वाटत नाही. विदर्भ जिंकेल सहज असं मला अजूनही वाटतंय, आणि त्यांनी जिंकावंच, कारण ते ज्या प्रकारे खेळलेले आहेत त्या प्रकारे ते डिझर्व करतात. आपण मुंबई विरुद्धच्या मॅचच्या वेळी म्हटलं होतं की मुंबई जिंकलं तर तो अपसेट असेल, आणि विदर्भाने मुंबईला कुठल्याही प्रकारे संधी दिली नाही. त्याने योग्य वेळी योग्य पत्ते फेकले. त्या पार्थ रेकाडेला खेळवणं काय, किंवा तो नचिकेत भुते चांगला बॉलर आहे, त्याला फायनलला पण खेळवलं पाहिजे. तुला कसा वाटला मला माहित नाही, पण विजय हजारेमध्ये मला त्याची उंची आणि त्याचा टप्पा आवडला. आता इकडेही फायनलला जे काही बघितलं ते आवडलं. तर सेमीफायनलला, तर आता फायनलला त्याला घेतायत का आणि तो काय करतो हे बघणं माझ्यासाठी उत्सुकतेचा विषय आहे. त्याच्यामुळे आता रणजी ट्रॉफी फायनल, चॅम्पियन्स ट्रॉफी हे आपण बघतच राहू या आठवड्यामध्ये. पण त्याचबरोबर रविवारी इंडियाच्या मॅचच्या आधी आपण अजून एखादा लाईव्ह करायचा का हेही ठरवू. तर ते आम्ही आमच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरनं सांगूच. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या वेळेच्या ट्रिव्हियाचं उत्तर, अचूक उत्तर होतं युवराज सिंह. तर आपल्याला बऱ्याच जणांनी बरोबर उत्तरं दिलेली आहेत. एस एस झारापकर, योगेश जोगले, शुभम वानखाडे, ऋषिकेश, शैलेश, देवेंद्र, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि वाह वाह असं आम्ही म्हणतो योग्य उत्तर दिल्याबद्दल. त्याच्यासाठी योग्य सन्मान, योग्य बक्षीस चालू करण्याचा आम्ही लवकरच प्रयत्न करू. पण उत्तर देण्यात आत्ता तरी आनंद आहे, आणि आत्ता आम्हाला पुन्हा एकदा पुढच्या आठवड्याचा ट्रिव्हिया प्रश्न विचारण्यात आनंद आहे. अमोल, रणजी ट्रॉफीच्या फायनल वरती विचारूया प्रश्न एखादा यावेळी. नक्कीच नक्कीच, रणजी ट्रॉफीच्या फायनल बद्दलच प्रश्न विचारूया. एक थोडासा अवघड वाटू शकणारा प्रश्न विचारतो, की मुंबईने 42 वेळा जिंकलंय. सेकंड बेस्ट कोण आहे ते तुम्हाला नक्की माहिती आहे रणजी ट्रॉफीचे किडे असाल तर. पण आपण अंतिम सामना सुरू व्हायच्या आधीचा प्रश्न आहे. सो एक आतापर्यंत रणजी ट्रॉफीचे सर्वात जास्त अंतिम सामने अर्थात मुंबई खेळली 48. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त अंतिम सामने खेळणारा संघ कोणता, आणि किती अंतिम सामने त्यांनी खेळलेले आहेत त्या संघाने? परफेक्ट परफेक्ट परफेक्ट, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. हे ट्रिव्हिया प्रश्न आवडत असतील आणि हा ओव्हरऑलच एपिसोड बाकीचेही आपले आवडत असतील तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत फिरवा, लिंक्स फिरवा, लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करायला लावा. आपला मराठी चॅनल आहे स्पोर्ट्सवरचा, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. आत्ता मात्र वीकली कट्ट्यामध्ये आम्ही इथेच थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.